Hello and welcome to today's session of client-side scripting language CSS practical session. तर आजच्या सेशन मध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 16 that is develop a web page for implementing slideshow and banner. तर स्लाइड शो आणि बॅनर ह्या गोष्टी आपल्या एखाद्या वेबसाईट वरती किंवा एखाद्या वेब पेज वरती आपल्याला अट्रॅक्ट करतात आणि त्या युजरला त्या वेब पेज वरती पुन्हा पुन्हा येण्यास प्रवृत्त करतात. तर आपण याच्यामध्ये काही काही गोष्टी पाहिलेल्या होत्या याच्या अगोदर, जो की क्रिएटिंग रोटेटिंग बॅनर ऍड्स आपण लेक्चर सेशन मध्ये भाग कंडक्ट केलेला होता. तसंच सिमिलरली क्रिएटिंग रोटेटिंग बॅनर ऍड्स विथ ऍड्स अँड URL लिंक्स. तर आणि त्याच्यामध्ये पण आपण स्लाइड शो पाहिलेला होता. तर या गोष्टी आपण कशासाठी यूज करतो, तर मेन मोटिव्ह आपलं काय असतं, तर एखादी आपली ही वेबसाईट असेल किंवा वेब पेज असेल तर त्याला जास्त इंटरॅक्टिव्ह इफेक्टिव्ह बनवण्यासाठी आपण ह्या गोष्टी यूज करतो. तर आजच्या सेशन मध्ये आपण पहिला जो प्रॅक्टिकल बघणार आहोत तर तो आहे बॅनर ऍडचा. तर याचा कोड एकदा आपण पाहूया. तर HTML स्क्रिप्ट, जावा स्क्रिप्ट, मी काय घेतला इथं माय बॅनर इज इक्वल टू न्यू. आता इथं आपण न्यू कीवर्ड यूज केला. काय घेतला मी, माय बॅनर इज इक्वल टू न्यू ॲरे. आणि ह्या माय बॅनर न्यू ॲरे मध्ये मी काय घेतले, नंबर ऑफ बॅनरचे फोटोज म्हणजेच इमेजेस घेतले, जेणेकरून माझा बॅनरची जी ऍडव्हर्टाइज असेल ती ऑटोमॅटिकली त्याच्या स्लाइड शो दिसला पाहिजे ठराविक कालावधी, ठराविक सेकंदाच्या नंतर. बॅनर 0. तर माझ्या ॲरे मध्ये सध्या माझ्याकडे 3 एलिमेंट आहेत, बॅनर 1.jpg, बॅनर 2.jpg, बॅनर 3.jpg. फंक्शन घेतला शो बॅनर्स, जे की ह्या इमेजेस असणार आहेत त्या येण्यासाठी आपण काय घेतला, शो बॅनर्स मेथड. त्याच्यामध्ये इफ डॉक्युमेंट डॉट इमेजेस आणि बॅनर प्लस प्लस, म्हणजे बॅनर नंबर 1 झाल्यानंतर बॅनर नंबर 2, त्याच्यानंतर बॅनर नंबर 3 असं इन्क्रिमेंट घेतलं आपण याच्यामध्ये. इफ कंडिशन घेतली ह्याच्यामध्येच फंक्शन मध्ये घेतले, शो बॅनर नावाच्या फंक्शन मध्ये आपण इफ कंडिशन घेतलेली आहे. त्याच्यात बॅनर इक्वल टू माय बॅनर्स डॉट लेंथ. डॉट लेंथ आपण कशासाठी यूज करतो, जे काही आपली ॲरेची लेंथ असणार आहे लास्ट इंडेक्स पर्यंत, तर त्या इंडेक्स पर्यंत पोहोचण्यासाठी आपण ती लेंथ यूज करतो. आणि त्याच्या अगोदर आपण काय घेतलेलं आहे, प्लस प्लस, म्हणजेच सुरुवात कुठून होणार, 0 पासून. बॅनरची सुरुवात 0 पासून, बॅनर 0 ला इनिशियलाइज केलेलं आहे. बॅनरची सुरुवात 0 पासून झाल्यानंतर बॅनर प्लस प्लस होणार, इन्क्रिमेंटला जाणार. पहिला होणार बॅनर, सेकंड बॅनर, आणि जी काही त्याची लेंथ असणार आहे टोटल, जी की 3, बॅनर नंबर 3 पर्यंत तो रन होणार. आणि त्याच्यानंतर बॅनर 0 ला येऊन पुन्हा हा लूप करत राहणार. तर डॉक्युमेंट डॉट चेंज बॅनर डॉट src म्हणजे सोर्स. आता डॉट वापरून आपण हा जो कीवर्ड यूज केलेला आहे, चेंज बॅनर डॉट src, तर ह्याचा उपयोग आपण कशासाठी केलेला आहे, त्याच्या नावातच आहे की आपल्या बॅनरचा जो इमेज असणार आहे तो चेंज करण्यासाठी. पण सोर्स काय घेतलेला आहे आपण इथं, माय बॅनर्स. जो काही आपला ॲरे आहे तो आहे माय बॅनर्स, आणि त्या ॲरे मध्ये आपण काय घेतलेला आहे, बॅनर, जो की हा बॅनर आहे आणि तो त्याच्या बॅनरची जी काही लेंथ आहे ती लेंथ. आणि मी काय घेतला, सेट टाइम आउट. ज्या वेळेला माझा बॅनर इन्क्रिमेंट होणार असेल, बॅनर नंबर 1 झाल्यानंतर बॅनर नंबर 2, बॅनर नंबर 3, तर ते आपल्याला चेंज ओव्हर होऊन एकानंतर एक बॅनर डिस्प्ले करण्यासाठी आपण त्याला काय देणार आहे, डिले देणार आहे. तर त्याला आपण टाइमआउट सेट करणार आहोत. तर टाइमआउट सेट कशासाठी करणार आहे, शो बॅनर्स या मेथड साठी, जो काही आपला फंक्शन आहे त्या फंक्शन साठी आपण 500 चा टाइमआउट सेट केलेला आहे. आणि ज्या वेळेला आपण बॉडी घेतो, बॉडी मध्ये आपण काय घेतला, डायरेक्टली ऑन लोड. हा आपण कशासाठी यूज करतो, ज्या वेळेला आपण वेब पेज आपला डायरेक्टली एक्झिक्युशन होतो किंवा आपला वेब पेज रिलोड होतो
किंवा आपला वेब पेज प्रोसेस मध्ये जातो त्यावेळेला त्या लोडिंगच्या वेळेला आपण काय लोड केलेला आहे, शो बॅनर्स हा फंक्शन, शो बॅनर्स हा फंक्शन एक्झिक्यूट केलेला आहे इथं. त्याच्यामधून ज्या काही कंडिशन्स ट्रू फॉल्स असतील त्याच्यानुसार त्याचं एक्झिक्युशन होत राहणार. आणि आपण काय घेतला, इमेजचा सोर्स घेतला, इमेज सोर्स बॅनर 1, त्याची विड्थ 900, हाईट 120, नेम चेंज बॅनर. आणि ह्याच्यानंतरच या सगळ्या गोष्टी ऍरे मधून एक्झिक्युशनला जाणार आहेत. आपण ह्याला केला सेव्ह, आपण एक्झिक्युशनला आलो आपल्या वेब पेज वरती. त्याचं नाव आहे banner.html. आणि आपण इथे काय केलेलं आहे, बॅनर नंबर 1, बॅनर नंबर 2 आणि बॅनर नंबर 3 ह्या 3 पॅरामीटर्स आपल्या ऍरे मध्ये आहेत. त्याच्या एक्झिक्युशन साठी डिले साठी आपण काय दिलेला आहे, 500 चा डिले दिलेला आहे. त्याला आपण टाइम आउट सेट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या वेब पेज वरती एखादा डायनॅमिकली काही बॅनर्स असतील, इमेजेस असतील किंवा काही GIF इमेजेस असतील, तर अशा प्रकारे आपण एखाद्या आपल्या वेब पेज वरती प्लेस करू शकतो आणि असं एक्झिक्युशन आपल्याला तिथे आपल्या वेब पेज वरती बघायला मिळणार. तर याची साईज पण आपल्याला चेंज करता येते. याची साईज झाली आता चेंज. आपण इथे काय करू शकतो, त्याची हाईट विड्थ डिफाईन करू शकतो, त्याचा टाइम डिले पण आपण इथं डिफाईन करू शकतो. तर आता मगाशी होता 500, आता केलाय 1000. तर अशा प्रकारे आपण त्याला टाइम आउट सेट करू शकतो, त्याचे हाईट विड्थ आपण ठरवू शकतो आणि किती नंबर ऑफ तुम्हाला इमेजेस बॅनर्स तुम्हाला इन्क्रीमेंट करून त्याच्या लास्ट लेंथ पर्यंत शो करायचे असतात, तो आपण शो करू शकतो आपल्या वेब पेज वरती. तर ह्या सेशन मध्ये इतकाच पार्ट होता आणि ज्या काही आपण बॅनर्सच्या इमेजेस आहेत त्या आपण त्या पर्टिक्युलर फोल्डरला सेव्ह करायच्या आहेत, त्यानुसारच त्या आपल्याला आपल्या वेब पेज वरती ऍक्सेस होणार आहेत. अदरवाईज त्याचा आपण URL सुद्धा देऊ शकतो. तर या सेशन मध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 16, that is develop a web page for implementing slide show banners. आता आपण एखादं वेब पेज हे कम्प्लीट वेब पेज नसणार आहे, हा फक्त एक वेब पेज ब्लँक असणार आणि फक्त आपण काय घेतलेला आहे, स्लाइड शो आणि बॅनर इम्प्लिमेंट केलेले आहेत. तर नेक्स्ट पॉइंट जो येतो आपल्या याच्यामध्ये तो आहे ऍड विथ URL. आता URL विथ ऍड किंवा ऍड विथ URL याचा अर्थ काय, आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपल्या ज्या बॅनर आहे त्या बॅनर वरती आपल्याला फक्त एक लिंक तिथं प्रोव्हाइड करायची आहे. जी काही लिंक असेल, जे काही URL आपल्याला आपल्या बॅनर वरती एरो नेल्यानंतर दिसणार आहे, तो आपल्याला इथं शो करणार आहे. तर याचं एक्झिक्युशन, याचा जो कोड असणार आहे तो सेम असणार आहे, फक्त आपल्याला इथं लोकेशन डॉक्युमेंट डॉट लोकेशन एज अ रेफरन्स इज इक्वल टू जे काही आपल्याला लिंक प्रोव्हाइड करायची असेल ती लिंक आपल्याला इथं टाकावी लागते आणि माय बॅनर लिंक्स बॅनर हा फक्त इथे एक आपल्याला एक ऍरे घ्यावा लागतो. बाकी सगळी प्रोसेस सिमिलर आहे. इथं आपण साईज इन्क्रीज करून घेऊ शकतो, ह्याला सेव्ह करायचं आणि जिथं आपण सेव्ह केलंय त्याला एकदम एक्झिक्युशनला घ्यायचं. आता ज्या वेळेला आपण आपला जो काही माऊस कर्सर आहे तो बॅनरच्या ऍडव्हर्टाइजमेंट नेला तर त्याचा एरो हा चेंज होतो आणि आपल्याला ह्या बॉटम साईडला, आता ह्या बॉटम साईडला आता ज्या वेळेला आपला माऊस जिथं मी शो करतो तुम्हाला, ह्या साईडला आपल्याला एक छोटासा एक मेसेज दिसतो की एखादी लिंक, आता सेम दिसतं बघा की जावास्क्रिप्ट कोलन शो लिंक्स फंक्शन. आता मी ज्यावेळेला आपण आपल्या बॅनर वरती आपला माऊस कर्सर नेतो त्यावेळेला कर्सर चेंज होतो, जो काही इथं फंक्शन दिसतो जो फंक्शन दिसतो खाली बॉटमला, लेफ्ट बॉटमला, आणि मी या बॅनर वरती क्लिक केला तर आपल्याला इथं काय दिसतं, वरती google.com जो काही आपण एक्झिक्युशनला घेतलेला आहे www.google.com हा आपण इथं ऑलरेडी
लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या एखाद्या इमेजवरून दुसऱ्या एखाद्या आपल्या वेब पेजचा URL देऊन आपल्या ऍडव्हर्टिजमेंट वरून आपल्या वेब पेज वरती, वेबसाईट वरती एखाद्या युजरला किंवा कस्टमरला आपण घेऊन येऊ शकतो विथ द हेल्प ऑफ document.location href आणि आपला माय बॅनर लिंक्स, जो काय आपला बॅनरचा लिंक असणार तो. तर बॅनर सेशन मध्ये आपण याच्यामध्ये जे शिकलेलं आहे ते आहे बॅनर आणि ऍड. बॅनर कसा इन्सर्ट करायचा, त्याला टाइम आउट कसा सेट करायचा, किती नंबर ऑफ बॅनर्स यूज करता येतात, त्याच्यानंतर आपला जो काही ऍडव्हर्टिजमेंट असणार आहे बॅनरच्या स्वरूपात, तर त्याच्यावरती एखादी URL कशी अप्लाय करायची, कसा ऍक्सेस द्यायचा आणि आपल्याला कसा मेसेज शो होतो त्या पर्टिक्युलर बॅनर इमेज वरती नेल्यानंतर. तर प्रॅक्टिकल सेशन मध्ये इतकाच पार्ट होता जो आपण इम्प्लिमेंट केलेला आहे स्लाइड शो आणि बॅनर संदर्भात. याच्यामध्ये आपण ऍडव्हर्टिजमेंट पण सेट केली, URL पण सेट केला, एक्झिक्युशन पण केलं. थँक्यू.